उपयोग होता। सरकारला आपण पुन्हा सूचना देण्यासाठी रस्त्यावर आलो। सरकारवरून आपल्याला सगळे मुद्दे आपल्या समोर आहे। 8व्या वेतन आयोगाचं पुनर्गठन आपल्याला केंद्रात करायचंय। जोपर्यंत केंद्रात मिळत नाही तोपर्यंत राज्यात मिळत नाही, जोपर्यंत राज्य सरकारला मिळत नाही तोपर्यंत जिल्हा परिषदला मिळत नाही, जोपर्यंत जिल्हा परिषदला मिळत नाही तोपर्यंत खासगी माध्यमिक शाळेच्या शिक्षकांना मिळत नाही। ही वस्तुस्थिती आहे। म्हणून कोणाला असं वाटतं की केंद्राचा प्रश्न आहे तो माझा प्रश्न नाही, तो राज्य सरकारचा प्रश्न आहे तो माझा प्रश्न नाही, तो जिल्हा परिषदेचा प्रश्न आहे तो माझा नाही। मित्रांनो, हे विसरून जा। या राज्यातील 17 लाख कर्मचारीच एकत्रित झाले पाहिजे। प्रत्येक वेळा एकत्रित एक मुठीने 17 लाख कर्मचाऱ्यांनी संघर्ष केला पाहिजे। कोण काय करतं सरकारच्या तिजोरीत खळखळाट आम्हाला काही माहित नाही। तुम्ही किती फुकट वाटून देता आम्हाला काही देणं घेणं नाही। तुम्ही भांडवलदारांना किती माफ करता तो तुमचा प्रश्न आहे। तुम्हाला जास्त चिंता करण्याची गरज नाही। तुमचा प्रश्न एकच आहे, माझ्या पोटाची भाकर भेटली पाहिजे, माझं कुटुंब चाललं पाहिजे। त्याला तात्काळ कामावरून कमी करण्यात यावं, याबद्दलही ते संवैधानिक असणारी घटनेचा नियम ते तात्काळ रद्द करावा ही आमची मागणी आहे। संपूर्ण भारतभर सरकारने UPS लागू केलेला आहे, NPS लागू केलेला आहे। आम्ही केंद्र सरकारला असं या माध्यमातून आवाहन करतो आहे की त्यांनी तात्काळ पेन्शन फंड डेव्हलपमेंट अथॉरिटी बिल हे तात्काळ रद्द करावं आणि मागे घ्यावं ही आमची मागणी आहे। खातक व्यवस्था आपल्या राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या काळात भारत देशात जर असेल तर मग कर्मचाऱ्यांना असं वाटतं की ब्रिटिश सरकार चांगलं होतं की आत्ताचं सरकार चांगलं आहे, आणि म्हणून या संघर्षाबद्दल प्रचंड चीड कर्मचारी वर्गात आहे। पूरा नाम बताइए। गजानन पुंडलिकराव काळे। क्या आप यहाँ पर आज किस आंदोलन को लेकर खड़े हैं? राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संगठना महाराष्ट्र, हमारे दबे साहब के नेतृत्व में मैं शासकीय मुद्रणालय गवर्नमेंट प्रेस में कार्याध्यक्ष करके कार्यरत हूँ और प्रेसेस फेडरेशन में संघटक करके कार्यरत हूँ। अजूनही खुल्ला समितीचा अहवाल बाहेर आलेला नाही, तो तात्काळ जाहीर करावा ही आमची मागणी आहे। त्या ठिकाणी बोलतो आणि मी माझं निवेदन संपवतो। धन्यवाद। जिंदाबाद जिंदाबाद।